नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता लवकरच वितरित करण्यात येणार आहे आणि त्यासाठी GR देखील आता प्रसिद्ध झालेला आहे। नक्की या GR मध्ये काय सांगितलेलं आहे, काय आहे आनंदाची बातमी, पैसे कधी भेटणार, तारीख जाहीर झाली की नाही, संपूर्ण प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर या GR मध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे देखील आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बाजू बेल आयकॉन देखील प्रेस करून घ्या, कारण आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी पाहायला मिळतात। त्याचबरोबर जॉबशी रिलेटेड व्हिडिओ असतील, योजनेशी रिलेटेड व्हिडिओ असतील, ह्या वेळोवेळी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर कसे पोहोचेल याचा आमचा प्रयत्न असतो। तर चला, कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या या व्हिडिओला सुरू करूयात। तर पहा, लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत महाराष्ट्र शासन, आपण पाहू शकता, महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग, शासन क्रमांक BGT, संपूर्ण मंत्रालय विस्तार, मुंबई, दिनांक 9 सप्टेंबर हा GR सादर करण्यात आलेला आहे 9 सप्टेंबर 2025 रोजी। नक्की शासनाचा निर्णय काय आहे संपूर्ण डिटेलमध्ये आपण जाणून घेत आहोत। चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर पहा, शासन निर्णय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक N 32253 सामाजिक सुरक्षा कल्याण 02 समाज कल्याण 789 अनुसूचित जमातींसाठी विशेष घटक योजना, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम अंतर्गत योजना, त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम सहाय्यक अनुदाने अशा विविध या मंजूर करण्यात आले आहे। त्याचबरोबर वित्त विभागाच्या संदर्भात जर पाहायला गेलं तर संदर्भागीन रोजी 7/4/2025 रोजी परिपत्रकान्वये सन 2025 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाचा जो कार्यप्रणाली आहे तो ठरवून दिलेला आहे। त्यानुसार वित्त विभागाने दिलेली मान्यतेनुसार माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेमधील ज्या पात्र महिला आहेत त्या लाभार्थ्यांना माही ऑगस्ट 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी 2535D 767 या लेखा शीर्षकाखाली 344 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीबाबत विविध प्रशासन मान्यता प्रदान करण्यात आलेला आहे। म्हणजे आपण या ठिकाणी पाहू शकता की लाडक्या बहिणींचा जो निधी आहे तो आता आलेला आहे 344 कोटी इतका निधीला मंजूर करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पुढे पाहूयात आपण नक्की हा GR कशाबद्दल आहे, काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे, डिटेलमध्ये आपण पाहूयात। सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आलेला आहे। सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रित अधिकारी संहित यांना विहित पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा। सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी। तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल, त्याचबरोबर तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टांनी माहिती इत्यादी महत्त्वाचा दिलेला आहे। या ठिकाणी आराखडा आपण खूप महत्त्वाची माहिती पाहत आहोत। तर पहा, या GR मध्ये आपला जो लाडकी बहीण योजनेचा जो हप्त्याचे पैसे आहेत ते आता या GR मध्ये आपल्याला दाखवलं आहे की मंजूर करण्यात आलेला आहे आणि लवकरच तुमचा जो 1500 रुपयाचा हप्ता आहे तो लवकरच तुम्हाला वितरित केला जाणार आहे। म्हणजेच 2 महिन्याचे जे तुमचे पैसे अडकले होते, तुमचे जे पैसे थकीत करण्यात आले होते, थांबवले गेले होते, ते आता तुम्हाला लवकरात लवकर प्राप्त होणार आहेत। म्हणजेच 3000 रुपये तुमच्या खात्यावरती आता लवकरच वितरित केला जाणार आहे।
त्यासाठी हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। GR मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर GR मध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती समजून देखील मी सांगितलेलं आहे। GR मध्ये 344 कोटी इतका जो निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि लाडकी बहीण योजनेनं आता एक दिलासा मिळणार आहे लाडक्या बहिणींना की 1500 रुपयाचा हप्ता त्यांना लवकरात लवकर भेटणार आहे। त्याचबरोबर सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभाग, महिला व बाल विकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता देखील घेण्यास सांगितलेलं आहे। म्हणजेच तुम्हाला आता हा हप्ता लवकरात लवकर वितरित केला जाणार आहे। त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय जय महाराष्ट्र, वंदे मातरम।